नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनल लक्की राईड्स मध्ये. कशा आहात सगळे मित्रांनो? तर मुंबईमध्ये हलका हलका पाऊस पडायला सुरू झालेले मित्रांनो. क्लायमेट पण एकदम भारी झालंय, एक नंबर क्लायमेट झालंय. आता हळूहळू जरा गरमी पण कमी होईल. तर मित्रांनो, इथे पेट्रोल भरायला लाईन बघा किती लागली. एकदम डेंजर प्राइसिंग वर चाललेत पेट्रोलचे भाव आता. मस्त आभाळ आलंय मित्रांनो आणि असं वाटतं की परत पाऊस येईल. पण आता एक तास तरी नाही पडला पाहिजे, कारण की माझं काम आहे मित्रांनो. तर निघालोय मी, जस्ट एक कॅज्युअल राईड. तर म्हटलं आपण थोडस काहीतरी शूट करूया, अपलोड करूया युट्यूब वरती. कंटेंट कंटेंट पाहिजे ना मित्रांनो, कंटेंट. मजा नहीं आ रहा है। काय गाडी आहे ना मित्रांनो, स्कॉर्पिओ एन. ब्लॅक मध्ये लय पॉवर वाटते गाडी मित्रांनो ही. आणि हे आपलं ट्रॅफिक मुंबईचं न संपणार कधीच. तर मित्रांनो, तुमच्या भावाने मागवलेला आता माईक, वायरलेस माईक आपल्या ऍक्शन कॅमेरासाठी, बजेट मध्ये, एकदम बजेट मध्ये मित्रांनो. तर तो आला ना, त्याचा अनबॉक्सिंग व्हिडिओ आणि माईक टेस्टिंग वगैरे ते पण करूया आपण. त्याचा एक वेगळा व्हिडिओ बनवूया, कारण की आता सध्या मी जो माईक यूज करतो ना, तो वायर्ड आहे आणि एवढी क्वालिटी याची चांगली नाहीये. जसं साऊंड यायला पाहिजे ना मित्रांनो, तसा साऊंड नाही येत याला. अरे बाबा, कारण की मित्रांनो साऊंड क्वालिटी खूप मॅटर करते. मस्त बजेट मध्ये अमेझॉन वरून ऑर्डर केला मित्रांनो. 1-2 दिवसामध्ये भेटेल मला. मस्त त्याचा पण अनबॉक्सिंग व्हिडिओ करूया. आणि ज्यांना नसेल माहिती तर त्याचा पूर्ण प्रॉपर व्हिडिओ बनवेल, म्हणजे कोणत्या कोणत्या डिव्हाइस वरती तो सपोर्ट होईल. ऍक्शन कॅमेरा मध्ये होणार, मोबाईल मध्ये होणार, परत DSLR वगैरे मध्ये जे मोठे कॅमेरा असतात रेकॉर्डिंग साठी. बघूया, जेव्हा येईल तेव्हा मी अनबॉक्सिंग व्हिडिओ आणि स्पेसिफिकेशन सांगेल तुम्हाला. आणि मित्रांनो, आपल्या मुंबईमध्ये नुसतीच कामच चालू आहेत. सगळीकडे नुसते कन्स्ट्रक्शन चालू आहेत. बघा ना, हे कसं थुकून ठेवलंय लोकांनी. लोकांना सेन्स नाहीये, गुटखा खाऊन थुकतात कुठे पण. कशी सुधारणार आपली मुंबई मित्रांनो? या गुटख्यावाल्यांना कुठे नेऊन आपटायचं? पूर्ण मुंबई घाण करून टाकली या गुटख्यावाल्यांनी. बघा ना मित्रांनो, सगळे डाग आहेत सगळ्याला. किती बेकार दिसतं मित्रांनो हे. कोण जर फॉरेन वरून कोण मोठा माणूस आला, कोण बिझनेसमॅन आला असेल, फॉरेन मध्ये राहतात, US मध्ये, कॅनडा मध्ये, ती लोक काय विचार करत असतील ना, की मित्रांनो एवढी मोठी जागा, एवढी वर्ल्ड फेमस मुंबई, आणि ह्याचा असं प्रॉब्लेम आहेत. बघा ना मित्रांनो, सगळं लाल लाल आहे. आणि आपल्याला पण खूप वाईट फील होतं मित्रांनो, कारण की इतकं चांगलं हे जे बनवून ठेवलेलं आहे आपल्या गव्हर्नमेंटनी, तर त्याची पब्लिक हेल्प तर नाही करणार, पण घाण जरूर करून ठेवणार आहे पूर्ण. मध्येच गाडी थांबवून फोटो काढतात मॅडम. आणि मित्रांनो, हा पण नवीन रूल निघाला आता, फॉग लाईट्स, LED लाईट्स अलाउड नाहीत बाईक वरती. माझ्या बाईक वरती तर 2-2 आहेत फॉग लाईट. पूर्ण इलिगल केलंय आता मित्रांनो. स्ट्रिक्ट रूल आहे की ज्या फॉग लाईट्स आहेत, एक्स्ट्रा LED लाईट्स आहेत, आपल्या बाईक वरून काढावं लागतील आता, कारण की खूप मोठा फाईन आहे त्याच्यासाठी पण. मला पण ह्या जो लाईट्स आहेत त्या काढाव्या लागतील आता. मित्रांनो, मस्त वेदर आहे यार, मस्त थंड वाटतंय यार. आता जरा पाऊस सुरू झाला ना मित्रांनो, लगेच बाईक घेऊन निघायचं राईडला. गाड़ी स्टार्ट कर।
बाबा, जा भाई, जा जा भाई. आपल्यापेक्षा जास्त स्पीड मध्ये चालतोय हा मित्रांनो. मला भीती फक्त हेच वाटते, आता पाऊस नाही यायला पाहिजे मित्रांनो, कारण की मी रेनकोट वगैरे काहीच घेतलेलं नाहीये आणि माझी टँक बॅग पण मी लावून ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या इम्पॉर्टंट ऍक्सेसरीज आहेत माझ्या. जरा सावली आलं का बरं वाटतं मित्रांनो, खूप मस्त वाटतं. आणि मित्रांनो, हे आपले जे मुंबईचे रस्ते आहेत, जिथे जिथे खूप खड्डे असतील ते रिपेअर व्हायला पाहिजे, नाहीतर पावसामध्ये ना मित्रांनो बँडच वाजणार आपली. आणि आता हे फॉग लाईट्स, एलईडी लाईट्स काढायचे आहेत आणि जर अंधारामध्ये आपल्याला कुठे जायचं असेल मित्रांनो, तर जे बाईक रायडर्स आहेत त्यांना तर खूप प्रॉब्लेम होणार आहे. कारण की आपली जे स्टॉक हेडलाईट आहे त्याच्याने इतकं युजफुल नसतं मित्रांनो, कारण की आपल्याला रोड दिसत नाही तेवढ्याशा लाईट मध्ये. एवढी पॉवरफुल लाईट अजून कोणती बाईकवाल्यांनी बनवलीच नाहीये हेडलाईट मध्ये, स्टॉक मध्ये. आणि फॉग लाईट पण काढायचं म्हटलं की बापरे, समोर अचानक खड्डा आला रात्रीचा, कुठे आपण राईड वरती असलो, मग आपला तर विषय एंड होईल मग तर. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. तुमचं काय मत आहे ह्या बाबतीत मित्रांनो, कमेंट मध्ये नक्की कळवा. कारण की एवढं स्ट्रिक्ट झालंय फॉग लाईट आणि एलईडीज वरती. तर भाई लोक, आपलं काम झालंय, जस्ट निघालो परत घरी जायला. हे बघा, हे असे खड्डे आहेत ना मध्ये मध्ये मित्रांनो, रोडला आपल्या स्टेबिलिटीज नाही. ते सिग्नल वरती थांबायला लई कंटाळा येतो मित्रांनो, असं घाम आणि भरून जातो ना माणूस, हवा नाही काय नाही. आता 5:30 वाजलेत मित्रांनो, आता सगळ्यांचे ऑफिस वगैरे सुटतील, अजून गर्दी होईल. आणि मित्रांनो, सर्वात महत्वाचं म्हणजे मुंबईमध्ये बाईक असणं खूप गरजेचं आहे. भले तुमच्याकडे कार वगैरे असतील, पण बाईक असली ना खूप बरं वाटतं मित्रांनो. कारण की ट्रॅफिक मधून आपण जेव्हा कट मारून निघतो ना बाहेर, रस्ता मोकळा, आपल्याला थोडा जरी रस्ता मोकळा दिसला ना तर आपण मस्त सुमडीमध्ये निघून जातो. तसं कार मध्ये प्रॉब्लेम होतो ना मित्रांनो. कारण की आपल्या मुंबईमध्ये इतकी ट्रॅफिक आहे आणि त्यातून आपल्याला ऑफिसला टायमावरती जावं लागतं. जिथे आपलं काम असतं तिथे टायमावरती पोहोचणं खूप गरजेचं असतं. तर बाईक असणं मस्ट आहे आता सध्याच्या टायमामध्ये. आता सिग्नल चालू आहे, हा बघा कुठून गाडी घालतोय, किती डोकं आहे ह्याचं. आणि हे आपलं घाटकोपरचं ट्रॅफिक कधी न संपणार. आता पूर्ण हे ना मित्रांनो, पूर्ण स्टेशन पर्यंत जाम असेल ना, निघायचा चान्सच नाही. हे आपल्याला आता छोटे छोटे कट मारून बाहेर निघावं लागणार आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हे बघा, आता असं आपल्याला थोडं रॉंग साईडला जाऊन बाहेर निघावं लागेल मित्रांनो. सॉरी, पण काय करता. थोडं चाललं नाही, थोडं बाईक चालवली नाही की लगेच गाडी थांबवावी लागते, परत ब्रेक मारा. मी असे मित्रांनो एकदा नॉर्थचे व्हिडिओ बघत होतो, जे बाईक रायडर्स आहेत, नॉर्थ मध्ये राहतात, उत्तराखंड, दार्जिलिंग, गँगटॉक वगैरे.
तिकडे काय सिनिक रोड्स आहेत मित्रांनो, जरा पण ट्रॅफिक नाही. आणि ऑडियन्सला ते खूप आवडतं मित्रांनो, ते खूपच भारी दिसतं. तिकडे सगळं ते डोंगर, हिरवगार वातावरण, बर्फ पडलेलं, मस्तच फिलिंग. आणि ती लोक पण एन्जॉय करत असतील राईड तिकडे. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये पण खूप स्पॉट्स आहेत मित्रांनो, माळशेज झालं, तामिनी घाट झाला, पण तिकडे 12 महिने सेम व्ह्यू आहे, सेम क्लायमेट, ट्रॅफिक नाही, काय नाही. आता आपण इथूनच टिचकी मारूया मित्रांनो, कारण की कोण एवढं फिरत येणार. आता इथपर्यंत यायला पूर्ण मला पुढून फिरून यावं लागलं असतं मित्रांनो, म्हणून मी शॉर्टकट घेतला जरा. आणि कसा आता संध्याकाळचा टायमिंग आहे ना, तर गर्दीमुळे जरा एकदम वैताग येतो. आणि हे सगळं रोडवरती मित्रांनो, हे जे धंदे लावून बसतायत, ते किती दिवस सहन करायचं आपण. रोड मोठे आहेत आपले, पण ह्यांच्या बावटपणामुळे आपल्याला त्रास होतो. ज्यांची दुकान आहेत ते लोक पण सुद्धा मित्रांनो रोड पर्यंत येतात त्यांचे स्टॉल्स घेऊन. आणि आपले हे जे एवढे मोठे रस्ते आहेत त्याचा काही युजच होत नाही. सगळ्यात जास्त युज ही लोकच करतात बघा ना. अशी एक पण जागा नाही की सोडली नाही, ऑक्युपाय केली नाही या लोकांनी, सगळीकडे आहेत. तर मित्रांनो, आजचा हा ब्लॉग आपला इथेच संपूया. छोटासा सिंपल ब्लॉग होता, जस्ट एक रॅन्डम कॅज्युअल राईड होती आपली, बाईक राईड, लोकल राईड म्हणू शकतो आपण. तो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कमेंट मध्ये कळवा व्हिडिओ कसा होता. आता पावसाळा सुरू होणार आहे मित्रांनो, आता खूप लोक राईड प्लॅन करतीलच, तर आपण पण करणार आहोत. मी इंस्टाग्राम वरती टाकेल, जर कोणी राईड्स वगैरे प्लॅन करत असेल तर ते जॉईन होऊ शकता, किंवा कोणाचा प्लॅन ऑलरेडी आहे तर मी पण जॉईन होऊ शकतो मित्रांनो. पण ज्यांनी कोणी मला इंस्टाग्राम वरती फॉलो नसेल केलं त्यांनी प्लीज जाऊन फॉलो करा मित्रांनो, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मेन्शन करेल मी. आणि सबस्क्राईब करा तुमच्या भावाला, चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो, कारण की ते आता सध्या खूप गरजेचं आहे मला. तर भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय.